आज मंडणगड तालुक्यातील भाजा नदीच्या शेजारी बसलेले आमचे जावळे गाव आणि या जावळे गावामध्ये आज जय भवानी मंडळाची तब्बल 12 वर्षांनी सत्यनारायणची महापूजा आहे। त्याचा व्हिडिओ आज तुमच्या समोर मी शेअर करत आहे। आवडला तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा। जय भवानी, जय शिवाजी। श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा। मुकुराजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर। नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी। आली एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी। होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची। उल्का मुकुत्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे। मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे। घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शीलवान। तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान। पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्यास रूपवान। कलावती म्हणून कन्येचे, नाव ठेविले त्याने आवडीचे। योगियांची ही प्रथा, जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा। लीलावतीने काही दिवसान, दिली नवसाची त्यास आठवण। बोल पत्नीचे ऐसे ऐकून, दिले उत्तर साधू वाण्यान। लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान। दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला। केले हो कन्यादान बापान, विवाह पार पडला थाटान। व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून भ्रष्ट झाले भगवान। जावयासह आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी। नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे। चंद्रकेतूच्या महालातून, चोराने द्रव्य नेले चोरून। राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी। चोरीचे द्रव्य तेथे टाकून, पळाला चोर दूत पाहून। साधू वाण्यावरी आलाळ, केले दोघासी कैद तात्काळ। करता आणि करविता, काय घडवितो आता, काय घडवितो आता। ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा। लीलावतीस दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरीस गेले। लागल्या मागू दोघीही भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा। होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून। घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला। चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत। दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी। सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी। झाली
देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणीयाने भरलेली हो खरे तुझे ते बोलून यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्यानी मागितली वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून बांधवा संगे साधू वाण्यान केले नारायणाचे पूजन ठेव हृदयी सत्यता श्रीहरीशी पूजिता श्रीहरीशी पूजिता ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा आला तो वाणी आपल्या नगरात जावई राहिला तो नौकेत बातमी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकण पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्ती
मंगलमूर्ति मोरया सर्वदायो दोदागरावा विजयहारिणी देवमाता परावा उपेक्षु नको गुणवंतानंदा गुणायका मानवी जय जय रघुवीर समर कैलासराना शिवजनमोरी परिन्द्रमाता मुंडीराई कारुण्य सिंधु बंधुमारी दुरेन समो मनगोणकारी जा ठिकाणी मनदाय माझे त्या ठिकाणी जय भवानी यांनी आपली पूजा मांडलेली आहे. मंडळाच्यातून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्यातून किंवा जे पूजकांच्यातून जे काय असेल असेल ते क्षमा करून घ्या. त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील असतील त्या दूर करा. त्यांचे जे काही दुःख असतील त्यांचे जे काही त्यांना ज्या काही अडीअडचणी असतील त्या आपल्या पोटामध्ये सामावून घ्या. उत्तरोत्तर त्यांची अशी प्रगती राहू दे. शिक्षणासाठी जे काही विद्यार्थी वर्ग शिक्षण करीत आहेत त्यांना उत्तम असं शिक्षणामध्ये यश संपादन करून द्या. आणि जे काही ग्रामस्थ आप्त मित्र जे परदेशी किंवा गावाच्या बाहेर किंवा मुंबई शहरामध्ये झालेले आहेत त्यांना ज्या काही अडचणी असतील त्यांच्या उद्योग अडचणी त्यांच्या घरच्या अडचणी ज्या काय असतील त्या आपल्या पोटामध्ये सामावून घ्या. आणि त्यांचे आरोग्य हे सगळ्यांचं आयुष्य आरोग्य चांगलं राहावं ही आपल्या मुंबईतून प्रार्थना आहे. असे प्रतिवर्षी आनंदाने येऊन आपली ही सेवा त्यांच्या हातून घडून घ्यावी ही आपल्या मंगलचरणी प्रार्थना. सत्यनारायण महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया गावदेवी माते की जय. सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ प्ले यामध्ये आहे 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. सूत्रधार तू विश्वाचा तुझे गूढ ज्ञान. कालगतीचे फिरविशी चक्र ते महान. मिळे मोक्ष तुझिया नामे देशी ऐसे दान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. काम क्रोध माया भुलवी मन धाव घेई. आशा निराशेचे फेरे जगी ठाई ठाई. आहे तूच अंतर्ज्ञानी तुला सर्व जाण. नाम तुझे घेता देवा होई
समाधान. बंधु माय बापा लागे आस दर्शनाची. दत्त म्हणे ऐका नाथा आग पामराची. अल्पबुद्धी माझी देवा आहे भक्त स्थान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. वाढा की हॅलो, जय भवानी महिला मंडळ जावडे. जय भवानी महिला मंडळ जावडे आणि ग्रामस्थ आज 12 वाजता पूजा झाली आहे. सर्व महिला मंडळ आणि आमच्याकडे गावचे आणि मुंबईतले ग्राहक मंडळ सर्वांचे आभार मानतो. आणि प्रथमच आम्ही 12 वाजता पूजा घेतली आणि आम्हाला असं भाग्य आम्हाला लागलं. आमच्याकडे 2012ला आमची जी पूजा झाली होती तीच आम्हाला ही 19 तारीख होती. तीच आम्हाला भाग्याने 19 तारीख मिळाली. हे आमचे भाग्य आहे जय भवानी मंडळाचं. तरी आपण सर्वांनी असंच सहकार्य दरवर्षी करावं असे माझंही व्यक्त आहे. आणि महिला मंडळ सुद्धा असंच संघटनाची दाखवली आहे. ही संघटना आम्हाला दरवर्षी दिसण्यात यावी असे माझे नम्र विनंती सर्वांना आहे. आज 2 शब्द बोलतो. मान्य. जय महाराष्ट्र. आज 12 वर्षांनी सत्यनारायणची महापूजा आयोजित केली गेली. तर आम्ही लहान लहान होतो तेव्हा महापूजा आयोजित केली होती. तर सर्वांनी असंच एकत्र येऊन आपल्या मंडळाची शोभा वाढवावी अशी मी विनंती करते. एवढीशी मुली छोटीशी सत्यनारायणची पूजा आहे. तर बोलायला असं वाटतं की आज छान वाटलं की अशी पूजा आहे की आज म्हणजे जे लोकांना मी आज बघतोय आनंदित की असं चांगलं वाटलं. आणि अशीच दररोजची पूजा करा धूमधाम. आणि मला आमंत्रण केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी ग्रामविकास महिला मंडळ या ठिकाणी आले आहेत.
त्यांचं सुद्धा औषध होत आहे. आणि जिथे कमलाराव बांगसे यांना विनंती करतोय त्यांनी आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. माहेर बसणे ठीक आहे. काय फरक पडतो येऊ दे ना सर्व. महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपती महाराज यांना वंदन करून मी काही 2 शब्द बोलते. ते शांतच येते नाही तर असे जे नवरे शिवाजी महाराजांना वंदन करून जे आपला 12 वर्षाचा कार्यक्रम झाला त्या सगळ्यांना आनंद झाला. म्हणजे मला असा दरवर्षी व्हावा आशा बघते आणि म्हणजे 2 शब्द अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम हा आता समाप्त झालेला आहे. आता पुढील कार्यक्रम आपल्याला चालू करण्यात येईल. झाला समाप्त. आता पुढील कार्यक्रम होईल आपला संगीत खुर्चीचा. यापुढे कार्यक्रम संगीत खुर्चीचा होईल. महिलांनी पुढे जायचं नाही. हॅलो महेश बांगसे यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. वायर जरा नवीन घेऊन या. वायर लूज आहे. मागून घे व्हिडिओ. महेशांच्या व्हिडिओ मध्ये आलेले आहेत. आता बरोबर खूप लेट झाले. जय भवानी महिला मंडळ हळदी कुंकू समारंभ चालू आहे आणि माहेर बशीर यांचा एकत्रित स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे माहेर बशीर हे आईला पुढे बघ. एक थोडी
हे कार्यक्रम ब्युटिफुल आपापली जागा घ्यायची. गाण्याच्या तालावरती या मैदानी ठोकाबद्दल आहे. आवडा मंडळी कथा पाहतोचे पहिली साडी प्रवेश दामाने आणि महेश भानसे यांच्या माध्यमातून लाईव्ह आपण बघू शकता कार्यक्रम. मंदा कांबळे आणि मंदा भानसे दोन्ही महिला या ठिकाणी संगीत कुस्तीमध्ये सहभागी. पाहूया कशा प्रकारे आपली जागा पकडली आणि प्रथम पारितोषिक मिळवली. मंदा कांबळे या विजय झाले. त्यांच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रिया कांबळे या विजय या महिलेने ठरलेला आहे. कार्यक्रम आपण पाहत आहात. फटाफट 5 मिनिट काढायचे. सर्व महिलांची नजर ही आपापल्या खुर्चीवर आहे. फार मोठ्या संतोषात आपापली जागा द्यायची. बसा बसा बसा. एकीला आहे, एकीला तू धावून तू आता आपल्या इकडे. अरे हा एकीला आहे. अरे तू मध्ये नको बोला बसेल ते. ती अजून तुझा आता महिलांचा आता सुट्टी कार्यक्रम दुसरा राऊंड. ग्रामीण ग्रामस्थ भवानी मंडळाचे तरुण ग्रामीण सदस्य आपापली जागा घ्यायचे. फळावर चालायचे. भानसे पंच म्हणून या ठिकाणी भूमिका केला. थोडासा अंगा हलवायचा. आपलं काम करायचंय गाडीच्या तालावरती तर मध्ये या ठिकाणी सरपंच कार्यकर्ते प्रेरणा आमचे युट्यूबर आमचे महेश कामाने आणि महेश भानसे अंगा हलवायचे. 5 फळावर चालवायचे. आणि ते महिलेची नजर बघा कशी खुर्ची होते. सगळे आपल्याला खुर्ची होती. साडीवरती आहे प्रदेश पारितोषिक पहिली साडी आहे. दिवे पिवळा असे पारितोषिक देणारे. पाहूया पहिल्या राऊंडचे विजेता या आपल्याला माहितच आहे प्रिया कांबळे. आणि हा दुसरा राऊंड. खुर्ची पकडायची आहे. किती करायची पुढे गेल्यानंतर पाठी यायचं नाही ना. आता चालेल. आता पाठवतं संगीत कार्यक्रम. नवतरुण महिला नवतरुण कार्यकर्ते कार्यालय कार्यालय या ठिकाणी
हिला विकली एक राणी आशा राणी पुढे आहे तुला आणि जाय नवीन महिला काम करत नाही त्याने आमच्या गावच्या महिला काम करताय चला नजर खुर्चीवरती प्रत्येक महिन्याची नजर खुर्चीवरती आहे खुर्ची कोण सोडायला मागत नाही चला बाहेर खुर्चीवरती आहे चला या ठिकाणी विनोद बांधे हा आपली खुर्ची पकडायची सुंदर सुंदर नंदिनी बांधे सुंदर तसे सोनल बांधे मला वाटत म्हणजे युवा नरू तरुण महिला मंडळ बघा कशी नजर आहे बघा कशी तिरकी नजर आहे खुर्चीवरती मला वाटतं 2-3 महिला याच्यामध्ये शरण एकदम जबरपणे खेळत आहे त्यांची नजर बघा खुर्चीवर आहे फटाफट 5 मिनिट बघायचं आहे प्रथम पारदर्शक आणि आपली जागा बघायची आहे तुला हाय सुषमा बाद झाली पुढेकर बाद झाली पुढेकरवाली गेली बाद झाले उद्या सामाने या ठिकाणी मला वाटतं किती 5 महिला पाहिजे 5 महिला 8 महिला देशामध्ये सुरू असलेला हा 66 वर्षीचा कार्यक्रम संगीत कृतीचा 5 महिला या ठिकाणी पाहूया कोणते नशेत पैसे घ्यायची बघा कशी नजर बघा कशी खुर्चीवरती आहे आणि पहिले आता पुढच्या गावात जाते आपण म्हणूया गावाला गावात राहते कुठे दुसऱ्या गावात जाते पैसे त्याला 5 महिला जायचं आहे सिटी काय कोणी दान करा मला सेवन पाहिजे आपापली जागा बघायची किती करायचे पुढे गेलं तर मागे येत नाही बघा कशी चालाकी केलेली आहे त्याला बोलतात की पुढे गेलं तर कोणी पाठी यायचं नाही पुढे चालत राहायचं जागा बघायची अशा काही बाग झालेले आहेत एक खुर्ची कमी करा पंच विनोद माणसे एक खुर्ची कमी चालू आहे बघूया आता 2 जावडेगाव आणि रानवडी असं सामना चालू आहे मला त्या पडलं सामना असेल थांबू नका वर्षा भेटली तुला पाठीला जाऊ शकत गावात जाते जावडे गावात जाते की रानवडी बघा कशी नजर आहे तिरकी नजर खुर्चीवर ठेवली आहे फार मोठा जोशात या ठिकाणी युट्यूबवर आपण लाईव्ह बघत आहोत कमलाकर बांधले पाहुण्या कशा खुर्चीने गेल्या या गाडीने झालेला आहे आणि सुरू आहे तिथे कमलाकर बांधे आणि नंदिनी तेजस कलमकार नंदिनी तेजस कलमकार विजय झाले राणेवली गावात गेले प्रकरण मारायचे आणि पुढे सरकत राहायचंय खाटीवाला कोण आहे मध्ये कोण गेली डोंगरू शिगवण यांच्याकडून 101 रुपयाची देणगी विद्याधर वांशे यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आणले जयभाले मंडळ त्यांचा आभार आहे धन्यवाद चला जोरात डान्स करा चला डान्स करायचा आहे बघा अंजली कशा चला 5
चालत राहायचं कंटिन्यू चला जोरात एनर्जी आली होती एनर्जी फास्ट फास्ट चालत राहायचं पुढे चालत राहायचं आणि आपली जागा बनायची जागा सुटायची आहे बघा चला नजर बघा कशी खुर्चीवर आहे बघा खुर्ची नजर खुर्चीवर आहे व्हेरी गुड आपापली जागा पकडण्यासाठी आणि तिसरा राहुल व्हेरी गुड कंटिन्यू अंतर सोडायचं नाही कंटिन्यू चालत राहा फास्ट मध्ये खुर्चीचा तोंड चला या पुढे पुढे या चालत राहायचं कंटिन्यू स्थिती करू नये 3 पुरुष संघात 4 महिला पाहूया कोण विजेता मस्त चला चला आपापली जागा पकडायची जोशी जोशी पहिली बाद झालेले आहेत सचिन जोशी तुम्ही आहोत तुमचं गाणं आता डीजेवरती लागणार आहे ओके नो प्रॉब्लेम ओके जोशी की बात आणि विनोद हसमुख बोत्रे वाहिनी विजय झालाय त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन बघा सेकंड टाइम पण नंदिनी तुकाराम शिगवण 251 आणि सदानंद शिगवण 251 यांच्याकडून देणगी आलेले आहे जय भवानी मंडळ त्यांचे आभार चंद्रा दिला
अन्वी अनिकेत जोशी अरे चंद्रा दिला व्हेरी गुड मस्त एक गाडी बघा कसा जोश आहे आणि छोटीशी नंदी मोने इलेक्ट्रिकच्या पाच झाले चालत राहायचं आहे छोटीशी छोटी पाच झालेली आहे एक खुर्ची कमी करा 2 खुर्च्या 3 पार्टिसिपेंट बांसे वैभव बांसे नरेंद्र जोशी चाय दे की ओके कंटिन्यू मला वाटलं ओके हात काढते अभिनंदन ओके मोठी प्रतीक अजून 2 लावा पटापट मोठा सगळं अजून एवढा अजून एकच जय भवानी
हे झटत आहेत मंडळाचे कार्यकर्ते मनोज भानसे आणि राजेश शिगवण दादा याचा सत्कार मुंबई अध्यक्ष मंडळाचे जय भवानी मंडळ त्यांचं स्वागत करा. धन्यवाद संजय मानसे, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. पण असताना सुद्धा आणि आतापर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सुधीर मानसे हे त्यांचा सत्कार करत आहेत. शिवण यांचा सत्कार करत आहेत मनोहर मानसे. टाळ्यांचा गजर करा. पहिला मंडळ त्या ठिकाणी आगमन झालेला आहे. जय भवानी मंडळासाठी शब्दावर त्यांनी त्या ठिकाणी आणलेले आहेत. सुरेश नागू कांबळे यांचा सत्कार करत आहेत दिनेश भानसे. या ठिकाणी ठिकाणी आलेले आहेत राजेंद्र मडेकर भावांचा सुपुत्र यांचा सत्कार होते. गाड्यांच्या गजर स्वागत करा. गाड्यांच्या गजर करा. गाड्यांच्या गजर करा. हॅलो, धन्यवाद. फुल तयार हॅलो, धन्यवाद. त्यांचा सत्कार बाबरू जोशी करत आहेत. कार्यक्रम बुवा तुमचं अभिनंदन. हॅलो, या ठिकाणी विजय बाबा भानसे यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. शैलेश भानसे यांनी करायचा आहे. फुलगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. महिला अध्यक्ष आणि उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो, पाहत असताना आपण लहानपणापासून या गावात वाढलो. जय भवानी मंडळाची पूजा एवढा दिवस होत नव्हती, पाहायला मिळत नव्हती, पण ती पाहायला मिळाली, ती मोठ्या जल्लोषात पाहायला मिळाली. मला वाटतं 10 ते 12 वर्षांनी असेल ना, 12 वर्षांनी असेल. खूप चांगली आयोजन आहे आणि पाहायला मिळत सकाळपासून मला वाटतं 10 ते 15 दिवसापासून ग्रामीण लोक जी इथे कामं करत होती त्यांच्या मनातली तळमळ जी पाहायला मिळत होती खूप चांगली होती. एखादा मंडळ टिकून ठेवायचं, एखादा आपल्याला मंडळाची उत्कर्ष करायचं, ती धडपड ग्रामीण लोकांतून पाहायला मिळेल. त्याचबरोबर समाजसेवक सचिन जोशी ते पण त्यांच्याबरोबर इथं धर्म करत
धडपड करत होते. कारण लागणारं साहित्य बाबा काय पाणी कुठून लागेल ही धडपड ज्याच्या मनात असेल ही प्रत्येकाच्या धडपडाची प्रत्येकाचा मंडळ. आपण जाकमात्या आईचे अलग अलग लेकरू असले पण एका पाकाखाली आहोत. पण मंडळाची धडपड करत असताना प्रत्येकाच्या मनातले जे उत्कर्ष भाव पाहायला मिळाले. त्या ग्रामीण सर्वच मंडळी पाहत होतं की प्रत्येक जण प्रत्येकाच्या पाळ्या लावल्या होत्या. भले मी इथला जो प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्याने न्याहाळत होतो की इथं काय चाललंय. जे आपण मुंबईला होतो, मी पण एक वेळी मुंबईला होतो, वाटायचं की ग्रामीण माणसं काय करतात ते आपल्याला कळत नाही. पण जे गावाला असताना जेवढी धडपड करतात मुंबईमध्ये कोणा राग नसावा पण एक सत्य आहे इथे जे गावातील लोक धडपड करतात ते आपल्याला दिसण्यात येत नाही. ते 8 दिवसापासून ह्या आपल्या इथे पाहायला मिळत होते. लादी मारणं हे प्रत्येक मीटिंग त्यांच्या लागत होत्या. खूप मनापासून जय भवानी आपल्या मंडळाची पूजा सर्वांनी सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. 2 वर्षाला का होईना 3 वर्षाला 10 वर्ष पण जे पूजेचं आपण आयोजन करतो त्याच्यासाठी इच्छुक मंडळी असते पण त्याच्या पाठीमागे कोणाचा चांगला एक मजबूत सपोर्टिंग लागतो. एका तरी टाळी वाजत नाही आपल्या सर्वांना माहिती. पण आपण आज 17 महापूजेला सर्वांनी मुंबईकरांनी आणि ग्रामस्थ मंडळांनी सुद्धा भरपूर निर्णय घेतले. जसं वडोदराने सांगितलं की इथे आपल्या या ठिकाणी आपल्या कार्यालयाचे काम करताना बरेच लोकांनी मेहनत घेऊन पाण्याची धडपड सगळ्या कुठला मोठा नको छोटा मोठा नको छोटा पण खरोखर एक चांगलं बघायला मिळते की 10-12 वर्षांचा आपण 17 महापूजा करते. पण त्याच्यासाठी आज ग्रामस्थांनी चांगली मेहनत घेऊन मुंबईच्या मंडळाने पण चांगली मेहनत घेऊन आज माझ्या जेव्हा आम्ही जन्माला आलो तेव्हा ही मुली जन्माला आलो अशी तरुण पिढी आज बघायला मिळते. त्याच्या पाठी कसं एक समूह म्हणजे एक संघटना एक मोठं योगदान ते कुणाचं असतं आपल्या आईवडिलांचं. त्यांच्या पाठीशी सपोर्ट कुणाचं असतं आपल्या आईवडिलांचं असतं. म्हणून हे आपण एकत्र येऊन हा मोठा जल्लोषाचा कार्यक्रम करणं सोपं आहे. फार मेहनत घ्यावी लागते. आता ज्यावेळेला मी आणि आम्ही आलो तेव्हा इथं संगीतांचा कार्यक्रम झाला आणि या सर्वांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल. या ठिकाणी प्रथम नाव घेतो ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच श्री वैभव बानसे यांचा सत्कार करण्यासाठी सुभाष जयभवानी मंडळाचे अध्यक्ष सुभाष बानसे हे त्यांचा सत्कार करतील. शाल आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील. टाळ्या मारायच्या. वैभव बानसे गुरुग्रामचे उपसरपंच यांचा सत्कार जयभवानी मंडळाच्या अध्यक्ष इथे थोडं हे वाटत नाही. ग्राम जावडे ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय महादेवबाबा बानसे यांचा सत्कार श्री मनोहर बानसे यांना विनंती करतो त्यांनी करायचा आहे. जयभवानी मंडळाचे उपाध्यक्ष मनोहर बानसे करतील. शाल आणि फुलगुच्छ देऊन करतील. हा ठीक. ग्राम विकास मंडळाचे माजी अध्यक्ष श्री जयवंत बानसे यांचा सत्कार मी या ठिकाणी राजेश बोत्रे यांना विनंती करून त्यांनी करायचं. सर नाही कधी लागेल सोबत वांधं नाही तर राहू दे वांधं. तसेच भारतीय घटनेचे प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करू आणि माझ्या नागमादेवीला वंदन करू. आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जय भवानी मंडळ आयोजित हा कार्यक्रम अत्यंत आनंदाच्या वातावरणात पार पडला आहे. मुख्य म्हणजे ग्रामीण मंडळ मुंबई मंडळ आणि महिला मंडळाची उत्कृष्ट सहभाग घेऊन सगळं आज मला वाटतं की आता आधीच प्रवृत्ती केली की 12 वर्षांनी मिळालेली अत्यंत चांगले आणि चांगलं श्रम घेऊन या सत्यनारायणची महापूजा केली. सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो आणि या मेन
सत्य या पूजेला ग्रामीण मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष आणि या कार्यक्रम या गावडे तसेच जय भवानी मंडळ गावडे याचे मुंबई मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष. आज या ठिकाणी जय भवानी मंडळाची जी कार्यक्रमाची रूप आहे खूप चांगला काल रात्रीपासून ते एवढे रात्रभर जागरण करून रांगोळ्या वगैरे एवढं सुंदर सजवलेलं आहे. महिलांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि पूजा घालण्याचा उद्देश म्हणजे दरवर्षी घरी नाही घालता आले ते 3 वर्षाने जरी घातली तरी मुंबईला पण एवढं धाकधूकचं जीवन आहे की कोणाला कुठे वेळ नसतो मुलाला, पण त्या निमित्ताने मुंबईत ग्रामस्थ एकत्र मिळून विचारविनिमय होतात आणि चांगल्या तऱ्हेने कार्यक्रम राबवता येतो. म्हणून अशा प्रकारे जरी दरवर्षी नाही घातले तरी 2-3 वर्षांनी तरी आपण घालावे अशी तरी मला वाटतं. आणि खूप चांगल्या तऱ्हेने नवतरुणाने पण चांगल्या तऱ्हेने सहकार्य करून खूप चांगला तऱ्हेने राबवला कार्यक्रम. तरी सर्वांचे मनापासून आभार म्हणून मी थांबतो. जय महाराष्ट्र. यांचा सत्कार मी सुनील भांचे यांना विनंती करतो त्यांनी करायचं. सुनील भांचे मी राजेश बोत्रे यांना विनंती करतोय त्यांनी त्यांचा सत्कार करायचा. घेऊन
जीव जमरून होतोय पुर धनी झालंय मगरूर मालकीनं करी कुरकुर पायामध्ये नाही घेपुर जिंदी टाकली आटूर पुर दुपार टळून जाऊ द्या दुपार टळून जाऊन द्या की येऊन द्या सुंदर सुंदर
प्रेक्षकांनी गावाने दिसते जसे झाले मोठे जसे फिरवाने दिसते लाल लाल असते जसे परिवनी करते माझ हाल आज उद्या नको निघून जाईल हा दिसाल जसं लागलं हिला सोलाव साल मी बोर जशी मटकत साल जसं लागलं हिला सोलाव साल मी बोर जशी मटकत साल खुले ठेवून चालली डोक्यावरच बाल ही पोर कशी मटकत चाल जसं लागलं हिला सोलाव साल ही पोर कशी मटकत चाल पैंजण चांदीचा कमर बंद खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजर पांढरा शुद्ध दिसते इतकी सुंदर कोणी होईल दंग काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी ढोले ढोले आली ती माझ्या पाठीशी
सर पे डाले है ये दुनिया क्यों क्यों हो सोनी सोनी सी कुड़ी नो मौज में रहने देना दुनिया क्यों दुनिया क्यों इतनी शानदार कुड़ी कर देगी कमाल इसे झूम रहने अपने बीच दे कुड़ी नो नचने दे आज लगाने दे घूमती नचने दे सारे अफ्रीकन सर्टिफिकेट छान सुंदर धक धक मनात झालंय सुरू सांग सांग तुझ्या किती झुरू धक धक मनात झालंय सुरू सांग सांग तुझ्या किती झुरू केलं तुझ्या कानात माझा पाहुला मला चल उडवून देऊ लगीन करायला चला उडवून देऊ लगीन करायला उडवून देऊ बार लगीन करायला चला उडवून देऊ बार लगीन करायला रोज रोज सपनों किती बाजू केली जादू रोज रोज सपनों किती बाजू चला उडवून देऊ बार लगीन करायला चला उडवून देऊ बार लगीन करायला पाशिंग बांधून येईन ग जिरवित मिरवित नेईन ग धिंग चंग लागे वाजू संसार फिरतीचा दोघ थाटू धिंग चंग लागे वाजू संसार फिरतीचा दोघ थाटू माझ्या मन तुझ्या माझ्या सुंदर सुंदर
हॅलो सत्कार